नमस्कार पालक वर्गांनो, मी संतोष सरवदे सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण इथे स्क्रीनवर पाहू शकाल पालक वर्गांनो, आता फक्त 4 दिवसच उरले आहे. ज्या ज्या पालकांची नावे ज्यांना लॉटरी लागली होती त्यांना आता ॲडमिशन घेण्याची मुदत फक्त 8/5/2026 पर्यंत देण्यात आली आहे. म्हणजे या 4 दिवसामध्ये आपण आपले ॲडमिशन घेऊन पूर्ण करायचे आहे. आपण परत एकदा RTचा डॅशबोर्ड बघूया. 2,89,286 पालकांनी अर्ज केले होते. नंबर ऑफ सिलेक्शन्स हे 1,05,811 आहेत. 86,034 पालक वेटिंगमध्ये आहेत. 74,422 पालकांनी आपले मुलाचे ॲडमिशन केलेले आहे, आपल्या पाल्याची सीट कन्फर्म केली आहे. तर ॲडमिटेड हा आकडा झपाट्याने वाढत असून वेटिंगमधील पालकांना एक प्रश्न पडला आहे की मला सीट मिळेल की नाही, माझ्या पाल्याला सीट मिळेल की नाही. तर आपण आज या व्हिडिओमध्ये वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 मध्ये आपला कसा नंबर लागेल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला पालक वर्गांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पालक वर्गांनो, आपण इथे स्क्रीनवर बघू शकत असाल 8 मे 2026 ही लास्ट डेट आहे. 8 मे 2026 रोजी पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभाग रिक्त जागांचा आढावा घेईल आणि याच्यानंतर वेटिंग सिलेक्शन लिस्ट 1 प्रसिद्ध करेल. बऱ्याच तांत्रिक कारणामुळे SMS येण्यास आपणास उशीर होईल, पण आपण ॲप्लिकेशन स्टेटस तपासत राहायचे आहे. वेटिंग लिस्टचे निवडीचे रूपांतर ऑटो मायग्रेशनमध्ये होईल. ज्या ज्या शाळांमध्ये जागा रिक्त राहतात त्या शाळा सॉफ्टवेअरद्वारे वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांचा क्रम सिक्वेन्स लावला जातो. क्रमानुसार निवड केली जाते. समजा जर एखाद्या शाळेमध्ये 5 जागा रिक्त असतील तर त्या शाळेच्या वेटिंग लिस्टमधील पहिल्या 5 विद्यार्थ्यांची निवड WL ते W5 मध्ये केली जाते. आता आपण प्राधान्यक्रम बघूया की आपला नंबर कसा वेटिंग लिस्टमध्ये प्रथम लागेल. तर याला प्राधान्यक्रम कसा आहे, या लॉटरीच्या वेळी जो निश्चित झालेला प्राधान्यक्रम पालक वर्गांना असा आहे की जेवढे आपले अंतर शाळेपासून कमी तेवढा आपला लवकर नंबर लागणार आहे. म्हणजे घरापासून आपले शाळेचे अंतर जेवढे कमी असेल यांचा विचार आधी केलेला असतो. त्यामुळे वेटिंग नंबरनुसारच ही प्रक्रिया पुढे सरकते. तर RT प्रवेश 2026-27 मध्ये वेटिंग सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आपले कसे येईल, तर आपले अंतर शाळेपासून जेवढे कमी असेल तेवढा आपला नंबर वेटिंग सिलेक्शन लिस्ट यादीमध्ये पहिल्या नंबरला येईल. तर धन्यवाद पालकांनो. हा माझा व्हिडिओ कसा वाटला आपणास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.